प्रेक्षकांनो, अबीर गुलाल या मराठी टीव्ही शोचा आजचा भाग म्हणजे 8 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात। तर काल तुम्ही पाहिलं की हा अगस्त्य आलाय त्या श्रीला भेटायला आणि अचानक पावसाची वीज जोरात कडाडते। आता ही घाबरते श्री आणि त्या अगस्त्याच्या एकदम जवळ जाते आणि त्याला सॉरी म्हणते, सॉरी ते वीज कडाडली ना म्हणून। आता आजूबाजूच्या बायका आणि माणसं कल्ला करतात, अरे बापरे लवकर चला, ओ जोरात पाऊस येणार आहे, कोल्हापूरचा तो डॅम पण फुटणार आहे, असं सगळीकडे आरडाओरडा चाललेला असतो। तेव्हा हा अगस्त्य आणि श्री दोघे जण एका पडक्या घरात जातात। पडकं कसलं चांगलंच घर होतं ते। अगस्त्य श्रीला म्हणतो, अगं श्री तू किती भिजली आहेस। दोघे जण एकमेकांवरचं अंगावर पडलेलं पाणी टिपायचा प्रयत्न करताय। आता ह्या श्रीने तिचे केस झटकलेत, तिच्या केसांवर पावसाचं पाणी असतं ना आणि ते अगस्त्याच्या चेहऱ्यावर आलंय पाणी। छान असं रोमॅन्टिक वातावरण त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांना। दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात। खरं तर श्रीला पण अगस्त्याबद्दल त्याच भावना आहेत ज्या अगस्त्याला श्रीबद्दल आहेत। दोघं एकमेकांवर प्रेम करतात पण सांगायची हिंमत करत नाहीत। पण आता मजा येते बरं का पुढच्या सीनमध्ये। आता अगस्त्य श्रीकडे असा बघत असतो। आता ही श्री एकदम चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं आणि संध्याकाळी एवढा उशिरा का आला होतास, बघ बरं आता पाऊस पडला ना, फसलो की नाही आपण इथे। आता हा अगस्त्य जरा मजा करतो या श्रीची आणि म्हणतो, काय श्री अगो तू चिडलीस म्हणजे तू नॉर्मल झालीस। श्री म्हणते, काय काय बोलतोयस, कळतंय का तुला तरी। आता अगस्त्य तिला घेऊन असा गरागरा फिरवतो आणि म्हणतो, आई अंबाबाई आता कुठे नॉर्मल झाल्यासारखं वाटतंय, माझी जुनी श्री मला परत मिळाली एकदाची। आता श्री म्हणते, चल उगाच काही पण आपलं बडबड नको करूस, चिडले नाहीये मी पण तुला सांगतीये। आता अगस्त्य हसायला लागतो आणि म्हणतो, बरं बरं बाई चिडू नकोस, काय आहे ना आपल्याला असं गरम गरम काहीतरी खायला भेटलं ना तर मज्जा येईल। आता ही श्री म्हणते, इथे कुठे तुला गरम गरम खायला मिळणार आहे। बघा प्रेक्षकांनो, ते ज्या घरामध्ये घुसलेत ना ते घर जरा जुनं वाटतंय खरं, पण त्या घरामध्ये आता त्यांना भजी खावीशी वाटतात। त्यामुळे त्यांना तिथे डाळीचं पीठ, तेल, कांदे, जिरे, मोहरी सगळं काही सापडलंय। आता अगस्त्य तिला म्हणतोय, चल आपण कांदा भाजी करूयात। आता ही श्री म्हणते, इथे कुठे कांदा भाजी करणार आहोत आपण, आणि त्याच्याकडे अशी प्रेमाने चोरून चोरून मध्ये मध्ये बघत असते। आता हा अगस्त्य इकडे तिकडे बघायला लागतो, किचन कुठे आहे, आणि त्याला किचन सापडतं सुद्धा। तो श्रीला म्हणतो, बघ आहे ना तिथे किचन, पण त्याच्या मनामध्ये हेच चालू आहे की काही झालं तरी आज श्रीला सांगून द्यायचं की तो तिच्यावर प्रेम करतो। इकडे ही शुभ्रा आली आहे या अगस्त्याच्या घरी आणि आता सगळं घर बघतीये आणि त्याची आई म्हणते, शुभ्रा बेटा हे आमचं घर, हे असं इंटेरियर आहे बघ, तुला जर याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील ना तर कर हं, आणि मला तर तुझा चॉईस फार आवडला आहे बरं का, म्हणजे तुझा आणि माझा चॉईस बराचसा सारखाच आहे। आता या श्रीच्या काका आहेत का काय कोण आहेत ते बघा तुम्ही मला कमेंट करून कळवा हं नेमक्या ह्या कोण आहेत, कारण मी नवीन देते ना या मालिकेचा रिव्ह्यू, काही जण मला माहित नाहीयेत। आता या अगस्त्याची आई त्या दोघींना म्हणते, बघा शुभ्रा आली आपल्याकडे, तिच्यासाठी काहीतरी खायला मागवा ना। शुभ्रा म्हणते, नाही नको मला, आणि त्या दोघी म्हणतात ठीक आहे काही हरकत नाही। पण आता त्या अगस्त्याची आई म्हणते, काय ग तुम्ही दोघी जणी, ती नको म्हणाली आणि तुम्ही गप्प बसलात, आणा काहीतरी आणा तिला खायला। आता शुभ्रा घराकडे असं इकडे तिकडे बघत असते। अगस्त्याची आई म्हणते, आवडलं ना बेटा तुला आमचं घर, तुला हवे ते चेंजेस करून घे हं। आता ही शुभ्रा म्हणते, नाही हो आंटी खूप सुंदर आहे हं तुमचं घर। आणि आता या दोघी जणी शुभ्राच्या समोर येतात। या अगस्त्याची आई शुभ्राला घर दाखवायला चाललेली असते, या चहा घेऊन तिच्या समोर उभे असतात। इकडे श्री आणि अगस्त्य मस्त एकांतात मज्जा करताय। आता ही श्री त्याला म्हणते, माहितीये का अगस्त्य, आम्ही ना लहानपणी ना हॉटेल खेळ खेळायचो, म्हणजे आम्ही काय करायचो, अशी कांदा भाजी किंवा जे जमेल ते असे छोटे छोटे पदार्थ असतात ना पटकन जमणारे, असे पदार्थ करायचो आणि विकायचो आजूबाजूच्या लोकांना। अशा पावसाच्या वातावरणात मजा यायची रे हे करायला, आणि 2 पैसे मिळाले ना की आईजवळ द्यायचो। श्री आता बोलता बोलता इमोशनल होते आणि तिला एक आठवण आठवते तिची, की तिला कशा पद्धतीने घराच्या बाहेर हकललं होतं। तिचे आई बाबा हे खरे नव्हतेच, ते म्हणतात की ही आमची मुलगी नाहीये, चल निघ इथून आमच्या घरातून। आता हे इमोशनल झालेलं तिचं हा अगस्त्य बघतो आणि तिला म्हणतो, तू नको काळजी करूस, मला कळतंय तुला गरम गरम भजी खायची आहे, मी आताच तुला म्हटलं ना मगाशी आपण भजी करूयात। शुभ्रा म्हणते, अरे इथे कुठे भजी करणार आहोत आपण। आता हा अगस्त्य म्हणतो, काय ग तू एखादी छानशी हॉटेल काढली असती तर काय नाव ठेवलं असतंस त्याचं। तेव्हा ही श्री म्हणते, प्रभाकर।
आणि म्हणूनच तिला ती आठवण आठवते. आता इकडे तिकडे हे दोघे जण शोधाशोध करतात तेव्हा या श्रीला डाळीचं पीठ सापडतं आणि या अगस्त्याला कांदे, आणि दोघंही मिळून एकमेकांची मदत करतात आणि कांदा भजी तयार करतात. पण आता गंमत घडते हां, या श्रीच्या तोंडाला लागतं डाळीचं पीठ. इकडे शुभ्रा पूर्ण घर बघते अगस्त्याचं आणि तिला भारी आवडलंय ते घर. आता या अगस्त्याची आई म्हणते, बेटा कसं वाटलं तुला घर? इकडे गार्डन आहे, इकडे अमुक आहे तमुक आहे, असं काहीतरी चर्चा सुरू आहे. आता या अगस्त्याची काकू का भाभी कोण म्हणते, तुमको खाना बनाना आता है क्या शुभ्रा? आता या अगस्त्याची आई चिडते आणि म्हणते, काय गं, ती घरात आपल्या नवीन आली आणि स्वयंपाकाचं काय विचारतेस तिला? आता ती म्हणते की अहो असं काय करता वहिनी, अहो तिला स्वयंपाक आला पाहिजे ना, शेवटी आपली बहू होणार आहे ती घरची. आता शुभ्राला टेन्शन आलंय पण ती वरून दाखवत नाही अशी. ती मनात विचार करते, काय या म्हाताऱ्या, यांना माझ्या हातचा काय खायचं आहे, इथे मला एक तर स्वयंपाकाचा येत नाही काही आणि यांना, पण तरीसुद्धा चेहऱ्यावर हसू आणत म्हणते, हो मला येतं ना सगळं. आणि तिला आता आठवतं तिने कशा पद्धतीने अगस्त्याला काहीतरी डिश करून खाऊ घातली होती ना, तो प्रसंग आठवून तिला जरा जास्तीच टेन्शन आलंय. आता ती विचार करते, आता यांना काय करून खाऊ घालू, इथे तर माझे 12 वाजलेत, मला स्वयंपाकातलं की ठ येत नाही. आता या अगस्त्याची आई म्हणते, शुभ्रा बेटा तुला स्वयंपाक येतो ना छान, मग एक काम कर, तू काहीतरी छोटासा पदार्थ बनवच आम्हा सगळ्यांसाठी. पहिल्यांदा तू आमच्या घरी आली आहेस, तुझ्या हातचं खायला आवडेलच आम्हाला. आता ही पुन्हा विचारते ती दुसरी, काकू काय गं, खरंच येतो ना स्वयंपाक तुला? शुभ्रा म्हणते, हो येतो की, पण तुम्ही इथे सगळ्याजणी थांबू नका, मी करेल ना माझ्या मनाने कुठली तरी डिश. तुम्ही सगळ्या असल्या ना की मला टेन्शन येईल. आणि आता शुभ्रा मनात पुन्हा विचार करते, अरे यार बोलून तर गेले पण आता काय करू मी यांच्यासाठी. इकडे अगस्त्य जरा रोमॅन्टिकच झालेला असतो. तो आता त्या शुभ्राकडे, शुभ्रा नाही, काय नावीचं, श्रीकडे बघतोय आणि म्हणतोय, मी मदत करू का तुला काही? आणि बोलता बोलता तिच्या तोंडाला त्याने ते पीठ असं लावलंय. आता ती श्री म्हणते, नुसता गप्पा हाण, मदत काही करू नकोस. आता तो म्हणतो, करतो ना राव, बस काय आत्ता करतो. आता हिच्या तोंडाला पीठ लागलेलं असतं तेव्हा तिला अगस्त्य खूप हसत असतो आणि ती श्री म्हणते, काय हसतोयस नुसता मदत करायची सोडून? आता हा अगस्त्य म्हणतो, तुला इमानदारीने मदत करणार बघ मी, हे बघ. आणि तो ताट दाखवतो तिला. आता ती म्हणते, ताट काय दाखवतोस? आणि त्यात बघते तर काय, तिच्या तोंडाला असं पीठ लागलेलं. दोघंही जण हसतायत. दोघांमधले एक छानसे सीन त्यांनी दाखवलंय. आता हा अगस्त्य म्हणतो की थांब मी पुसतो ते, आणि आधी इमानदारीने पुसतो बरं का, याला कामच म्हण वाटलं तर. आता ती तिच्या हाताने आधी पुसते श्री आणि म्हणते, गेलं का? आता हा अगस्त्य म्हणतो, नाही गेलंय, थांब जरा, मी पुसतो म्हणलं ना तुला. आता तो अगस्त्य त्याच्या हाताने पुसत असतो तेव्हा ही श्री त्याच्याकडे बघतच राहते. आणि दोघंही जण एकमेकांमध्ये जरा असे हरवल्यासारखे दाखवलेत. आणि या अगस्त्याच्या भावना आता जरा स्ट्रॉंग होतात आणि तो ठरवतो की काहीही झालं तरी श्रीला सांगायचंच, कारण तिचा मूड खूप छान आहे. आता श्री खूप लाजते गोड जेव्हा अगस्त्य तिच्या चेहऱ्याला असा हात लावतो तेव्हा, आणि अशी मागे वळून बघते. अगस्त्य विचार करतो, हिचा मूड खूपच चांगला आहे, आज हिला सांगूनच टाकतो माझ्या मनातल्या भावना. आणि आता तो तिला हळूच म्हणतो, श्री मला ना तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. आता श्री गोड लाजते आणि म्हणते, थांब जरा. आणि आता ते सगळं बाजूला सारते आणि एका साईडला जाऊन उभी राहते. आणि आता पुन्हा एकदा अगस्त्य तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, मला ना श्री, आणि इथेच त्यांनी हा भाग संपवला आहे, तर नक्कीच तो त्याच्या मनातल्या भावना तिला व्यक्त करणार. काय वाटतं तुम्हाला? मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, अबीर गुलाल या मराठी टीव्ही शोच्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही हं. नक्की चॅनल सबस्क्राईब करा अबीर गुलाल या मराठी टीव्ही शोच्या रिव्ह्यूसाठी. धन्यवाद.